करणार खर्च? त्यापेक्षा मी असंच राहिलं तरी चालेल. हे वेडा का रे तू? हा, अरे तुझा दादा मग कशाला आहे? तू 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 अजिबात काळजी करायची नाहीस. हा, तू हे चॉकलेट घे आणि तू चिंता करू नकोस. हा, मी फाल्गुनला भेटून येतो. हा, थँक्यू फॉर द पगार. हो वडके, कोण आहे? इथे इथे. काय तुम्हाला साहेबांनी आज बोलवले. अरे 5:30 वाजले. ऑफिसची वेळ संपत आली. तुझ्या साहेबांना कळत नाही काय? अरे ऑफिस सुटायच्या वेळेला कसली कामं सुचतात? दिवसभर काय झोपा काढतात काय? मला हे अजिबात आवडत नाही. बरं ठीक आहे, मी साहेबांना सांगतो. येतो म्हणून सांग साहेबांना. तिकीट ओढणार घे. तडकले काय? तडकले नाही ना? घड्याळाकडे बघू नका, फोनकडे बघा. फोन आहे तुमचा. माझा आहे. अच्छा, हॅलो, कोण गौतम? हो निघालोस. हा, नेहमीच्या ठिकाणी भेटूया. पगार मिळाला? येस सर. खुशीत असाल नाही? हा, पगार मिळाल्याची खुशी आहे, पण कमी पगार मिळाल्याबद्दल नाखुशी आहे. शरम नाही वाटत तुम्हाला? कमी पगार मिळाल्याबद्दल ना वाटते. कमी पगाराबद्दल नव्हे, चुकीचं काम करून पगार घेतल्याबद्दल. आज काय चेष्टा करायची लहर आली काय साहेब तुम्हाला? चलन बघा, काय आज एक पार्सल चलन न भरताच गेलंय. 50 रुपयाचं नुकसान झालंय. ते कोण भरून देणार? तुमचा बाप? माझा बाप माझं पोट भरू शकणार नाही, तुमचं नुकसान काय भरून देणार आहे? घ्या. जास्त बोललं का? एक तर ते पार्सल परत आणा, नाहीतर नेमकं कुठलं पार्सल गेलं माहित असल्याशिवाय कसं काय परत आणणार? नाहीतर तुम्ही घेतलेल्या पगारातले 50 रुपये परत द्या. साहेब काय पगार आणि वचन एकदा दिलं की परत घेता येत नाही. आधीच माझा पगार मला पुरत नाही, त्यातून जर तुम्ही 50 रुपये कापून घेते तर मला दारोदार देमाय करत फिरावं. त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मी कुठं काय म्हणतोय? एक तर 50 रुपये तुम्ही परत द्या, नाहीतर नोकरी गमवायची तयारी ठेवा. नको नको, नोकरी म्हणजे जीव जाण्यापेक्षा शेपूट तुटलेलं परवडलं. हे काय शेपूट? 50 रुपये साहेब, 50 रुपये तुम्ही कापून घेतलेत, पण आमच्या बायकोचा याच्यावर विश्वास बसणार नाही की ते तुम्ही कापून घेतले. तिला वाटेल की मीच कुठेतरी. तुमच्या बायकोचा प्रश्न तुम्ही सोडवायचा, मी काय करणार? त्या एक मेहरबानी करा ना, मला एक चिठी लिहून द्या ना. तुम्ही 50 रुपये कापून घेतले. नाही, इन्कम टॅक्स वाल्यासारखी प्रत्येक रकमेची तिला पावती लागते. मला लागत नाही, पण बायकोच्या मुठीत दिसताय. एरवी तसा मी तिच्या मिठीत असतो, पण पैसा तिच्या मुठीत असतो. सोडतच नाही हो. काय मुठ मुठ? तुम्हाला काय वाटलं मॅड? नाही मी तुम्ही चिठी. चला, म्हणजे तुम्ही समजे लोक नाही त्या फाल्गुनला पैसे दिला. माझ्याकडून 100, माझ्याकडून 150, माझे 125. 4 महिने झाले नुसते वायदे करतोय. म्हणजे तुमचे समजे लोकची परिस्थिती माझ्यासारखीच आहे. हो ना, म्हणून तर सगळ्यांनी इथं काढायचं ठरवलंय. आज त्याचा पगार झाला असेल. मग आपण एक करूया, ते आता बाहेर आले की त्याला धरूया. पाय मुरगळला, बहुतेक फ्रॅक्चर झाला असं वाटतंय. अरे बापरे, मग तुम्ही घरी कसे जाणार? दोस्त मोठा प्रश्न आहे ना. मला वाटतं बहुतेक स्ट्रेचर आणावं लागलं असं दिसतं. तुम्ही काम करताय माझं? कसलं? तुमच्या वाटेवर एक हाडवैद्य तिथपर्यंत मला लिफ्ट देत आहे. हो, वाय नॉट, शुअर. चला चला, असू दे असू दे. माझं दुखतो, माझं चालता येत नाही माझ्यापासून. बापरे बापरे. सावकाश. हा सावकाश सावकाश. अरे ते फाल्गुन आहे का आतमध्ये? आताच गेले साहेबांबरोबर गाडीतून. बरं आहे साहेब, निघतो मी. अहो, तुम्ही तर म्हणाला होतात हाडवैद्याकडे जायचं म्हणून. हे तर हार्डवेअरचं दुकान आहे. नाही, हाडवैद्य मागे. बर. पुढे हार्डवेअर, मागे हाडवैद्य. असं होय? बरं ठीक आहे. एकदम चक्रावला असेल तुला सरळ चालत जाताना पाहून. बघितलंय कोणी? काय इलाज नाही रे. बाहेर देणेकरी वाघ सिंहासारखे गिळायला टपून बसले असताना हेच करावं लागतंय. काय करणार? पोटभर पगार आणि हातभर खर्च. आनंद आहे सगळा.